समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील गुरसाळे आणि कातर खटाव या दोन गावात अनुक्रमे श्री सोमेश्वर आणि कात्रेश्वर देवाचे रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाले। गुरसाळे येथे सकाळी 11:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन करण्यात आले। त्यानंतर गुराव गल्ली, ब्राह्मण गल्ली, कुंभार गल्ली, इंगळेवाडा, पवारवाडा, वरची आळी, अंबाबाई मंदिर, वडूज रस्ता, पंचशील नगर, सोमेश्वर नगर मार्गे रात्री 8:30 वाजता रथ यात्रा मंदिर परिसरात आली। रथ मार्गावर भाविक भक्तांनी ठिकठिकाणी मनोभावे दर्शन घेऊन रथावर नारळाची तोरणे, रोख रक्कम अर्पण केली। रात्री उशिरा रथावरील देणगीची मोजदाद करण्यात आली। यावर्षी रथावर 11,30,060 रुपयांची देणगी जमा झाली आहे। दरम्यान यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि करमणूक कार्यक्रमास रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। तर यात्रेनिमित्त खेळणी, पाळणे आणि मेवा मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणात दाखल झाली आहेत। दरम्यान सोमेश्वर यात्रेनिमित्त साप्ताहिक एरळा दर्शननं प्रसिद्ध केलेल्या यात्रा विशेष अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय। कातर खटाव मध्ये सकाळी रथाचे मानकरी रामोशी समाज, छत्रीसह, गोंधळी समाज, झेंड्यासह आणि मातंग समाजाचे अब्दागिरीसह मंदिरात आगमन झाल्यावर परमपूज्य रमेशजी महाराज कदमवाडीकर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये रथपूजन करून रथोत्सवास सुरुवात झाली। रथापुढे हत्ती, घोडे, सनई, डीजे, बँड, हलगी आदी लवाजमा होता। यावेळी महिलांनी फुगडीचा फेर धरत यात्रेचा आनंद घेतला, तर बालचमू आणि तरुणांनी डीजेवर ताल धरत यात्रेचा आनंद लुटला। कात्रेश्वर मंदिरापासून सुरू झालेला रथ सोहळा कात्रेश्वर चौक, बसस्थानक, नरवी, उमाजी नाईक चौक, हनुमान चौक, शिवाजी महाराज चौक, जानाई चौक, गावंधर मळा या मार्गाने जाऊन परत त्याच मार्गाने मंदिराजवळ पोहोचला। यावेळी भाविकांनी मनोभावे रथाचं दर्शन घेत देणगी रथावर अर्पण केली। रथोत्सवावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेली हिरवी चादर कात्रेश्वरास अर्पण करण्यात आली। रथ सोहळा संपल्यानंतर भाविकांना आणि यात्रेकरूंना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। चालू वर्षी भाविक भक्तांनी सढळ हस्ते देणगी अर्पण केल्यानं रथावर 7,74,051 रुपयांची देणगी जमा झाली आहे। यात्रेनिमित्त कात्रेश्वर मंदिर परिसरात खेळणी, पाळणे, मेवा मिठाई, स्टेशनरी, कटलरी आदी दुकाने थाटली होती। तर श्वान स्पर्धा, महिलांची संगीत खुर्ची स्पर्धा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते। प्रदर्शन होत आहे। हार्दिक स्वागत। एरळा दर्शन आपल्या गुरसाळे गावाची आणि सोमेश्वराची कृपा असते। सातत्यानं त्या देवाच्या जाहिरातीसाठी कष्ट घेत असतात, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि एक सूचना अशी आहे, स्वातंत्र्यानं एक सूचना, गावात कुठलाही जागा नाही पाहिजे, सगळ्याला सेवा करायची संधी द्या। काय गावातील पंचक्रोशीतील भक्तांना आपली दिसू द्या, त्याबद्दल सहकार्य केल्याबद्दल तुमचं रथाचं पूजन झालेलं आहे। आणि श्रीच्या रथावर नदीबाई निघाल्या, त्यांच्याबरोबर श्रीच्या चरणी 1,000 कातर खटावचे ग्रामदैवत श्री कात्रेश्वराच्या रथोत्सवाला या ठिकाणी वर्षाच्या जयघोषामध्ये सुरुवात झालेली आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी, ग्रामस्थांनी या रथोत्सवामध्ये सामील होऊन या रथोत्सवाची शोभा वाढवायची आहे। आपण ज्या क्षणाची वाट पाहत आहात तो क्षण आता या ठिकाणी आपल्या स्मरणार्थ आणि या डोळ्यामध्ये आपण या धन्यवाद सर्व देणगीदारांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद। रथाजवळचे सरकारी प्रवासी आहे यांच्याकडून 101 रुपये श्रीच्या चरणी अर्पण सर्व देणगीदार। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि सतीश डोंगरे, गुरसाळे, कातर खटाव। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।